सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकामागून एक धक्कादायक घडामोडी समोर येताना दिसत आहेत. आधी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील अनेक राजकीय नेत्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत होते, नवे फोटो व्हायरल होत होते आणि अनेक मोठ्या लोकांची नावे चर्चेत येत होती. हे प्रकरण अजून शांतही झाले नव्हते. तोच अचानक आणखी एक मोठा वाद समोर आला आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली. बुधवारी रात्री उशिरा अचानक एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ दिसत असल्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली, कारण हा व्हिडिओ अत्यंत वादग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. अशोक खरात प्रकरणामुळे आधीच वातावरण तापलेले असताना त्याच काळात हा व्हिडिओ समोर आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा योगायोग आहे का, की यामागे काही राजकीय खेळी आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. आता सर्वात आधी आपण समजून घेऊया की या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय असा दावा केला जात आहे. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ कथितपणे शासकीय निवासस्थानातील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये एक तृतीयपंथीय व्यक्ती आणि मंत्री नरहरी झिरवाळ एकाच खोलीत दिसत असल्याचा दावा आहे. खोलीमध्ये बेड, बाजूला अन्नाचे ताट तसेच मद्याच्या बाटल्या दिसत असल्याचेही सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये काही वेळा झिरवाळ खोलीत येताना दिसतात, तर काही वेळा कॅमेरा लपून चित्रीकरण केल्यासारखा वाटतो. काही दृश्यांमध्ये कॅमेरा सोफ्याच्या आडून शूट केल्यासारखा दिसतो, तर काही वेळा तो थेट बेडकडे वळतो असे सांगितले जाते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे हा व्हिडिओ बाहेर आला कसा? याबाबत काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रवी यादव नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ समोर आणल्याचा दावा करण्यात आला. व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती पवन यादव असल्याचे सांगितले जात आहे आणि रवी यादव हा पवन यादवचा भाऊ असल्याचेही त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. रवी यादवने काही अतिशय गंभीर आरोपही केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार पवन यादव हा राजकीय नेते, आमदार, खासदार आणि मंत्र्यांशी ओळख वाढवत असे. त्यानंतर त्यांच्याशी जवळीक निर्माण करून त्यांचे खासगी क्षणांचे व्हिडिओ किंवा फोटो काढले जात आणि नंतर त्यांचा वापर करून ब्लॅकमेल केले जात असे, असा आरोप त्याने केला. त्याच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारे अनेक लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे, पदे किंवा इतर फायदे घेतले जात होते. त्याने असंही सांगितले की पवन यादवच्या मोबाईलमध्ये अनेक मोठ्या लोकांचे फोटो आणि व्हिडिओ असल्याचे स्क्रीनशॉट त्याच्याकडे आहेत. रवी यादवने स्वतःबद्दलही दावा केला की त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्याच्याकडून 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार पवन यादववर आधीपासून काही गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे. मुंबईतील कुरार पोलीस स्टेशनमध्ये खंडणी आणि ब्लॅकमेलिंग संदर्भात काही गुन्हे नोंद असल्याचे सांगितले जाते. दरम्यान नरहरी झिरवाळ आणि पवन यादव यांचे काही सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका फोटोमध्ये झिरवाळ पवन यादवला पुष्पगुच्छ देताना दिसत असल्याचा दावा आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याचा सत्कार करताना दिसत असल्याचे सांगितले जाते. या फोटोमध्ये इतर लोकही आजूबाजूला दिसत असल्याचे सांगितले जात आहे. आता या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ अचानक आत्ताच का बाहेर आला? माध्यमांमध्ये अशी चर्चा आहे की हा व्हिडिओ साधारण 6 ते 7 महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच हा व्हिडिओ जुना आहे. पण तो आत्ताच का व्हायरल झाला, हा प्रश्न आता सर्वत्र विचारला जात आहे. असंही सांगितले जाते की हा व्हिडिओ बाहेर येणार असल्याची माहिती झिरवाळ यांना आधीच मिळाली होती. कारण बुधवारी रात्री व्हिडिओ समोर येण्यापूर्वी बुधवारी दुपारीच झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या. त्या भेटीत त्यांनी या व्हिडिओबद्दल चर्चा केली होती, असे सूत्रांच्या हवाल्याने सांगितले गेले. जर हे खरे असेल तर याचा अर्थ व्हिडिओ बाहेर येणार असल्याची कल्पना आधीच होती, असेही काही जण म्हणत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, जर हा व्हिडिओ खरोखर शासकीय निवासस्थानातील असेल, तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला शासकीय निवासस्थानात प्रवेश कसा मिळाला? आणि तोही थेट बेडरूमपर्यंत. हा फक्त वैयक्तिक विषय आहे का, की यात सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे, असा प्रश्नही विचारला जात आहे. दरम्यान, व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी लगेचच झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणावर टीका केली. त्यांनी असे म्हटले की जनतेच्या पैशावर चालणाऱ्या व्यवस्थेतील जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नाही. सार्वजनिक जीवनात असलेल्या लोकांनी किमान नैतिकतेचे भान ठेवले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आणि हा प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही, असे मत व्यक्त केले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. त्यांनी असा दावा केला की अशोक खरात प्रकरणामुळे काही लोक अडचणीत येत होते आणि त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी हा जुना व्हिडिओ आता बाहेर काढण्यात आला असावा. त्यांनी हे राजकीय कटकारस्थान असू शकते, असा आरोप केला. म्हणजेच या प्रकरणाकडे दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. एक गट म्हणतो की मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीचा असा व्हिडिओ समोर येणं गंभीर बाब आहे, तर दुसरा गट म्हणतो की हा व्हिडिओ मुद्दाम योग्य वेळ पाहून बाहेर काढला गेला आहे. आता या सगळ्या प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरहरी झिरवाळ यांनी स्वतः अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार त्यांचे दोन्ही मोबाईल फोन काही काळ बंद होते आणि त्यांच्या कार्यालयातूनही फारशी माहिती देण्यात आली नव्हती. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे झिरवाळ मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. आधी मंत्रालयातील कथित लाचखोरी प्रकरण आणि आता हा व्हिडिओ, या दोन घटनांमुळे त्यांच्यावर मोठा राजकीय दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पुढे या प्रकरणात चौकशी होणार का? व्हिडिओ खरा आहे की खोटा हे तपासले जाणार का? कोणावर गुन्हे दाखल होणार का? झिरवाळ राजीनामा देणार का? हे सर्व प्रश्न पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे. अशोक खरात प्रकरण, त्यानंतर नेत्यांचे फोटो आणि आता हा व्हायरल व्हिडिओ, या सगळ्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण सध्या प्रचंड चर्चेत आले आहे. या सर्व घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, की हे फक्त योगायोग आहेत, हा प्रश्नही अनेकांना पडला आहे. आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा व्हिडिओ मुद्दाम बाहेर काढला गेला आहे का, की हा खरोखर गंभीर प्रकार आहे? तुमचे मत नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.